त्यामुळे पाहूयात नेमकं काय होतं ते। पण इकडे विधानसभा निवडणुकाच्या तोंडावर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये काहीशी चलबिचल सुरू आहे। कारण राष्ट्रवादीच्या आमदारांकडून सातत्यानं महायुतीतून बाहेर पडून शरद पवार यांच्यासोबत जाण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे। त्यामुळे विधानसभेच्या आधी अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याविषयी चर्चा तर सुरू झाली आहे। महायुतीतून सीट शेअरिंग वरून काय होऊ शकतं, यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। दोन्ही मोठे नेते दोघांनी एकत्र जर आलं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला नक्कीच चित्र पालटलेले दिसेल। आधी जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि आता पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंची ही विधानं। 2 दिवसात अजित पवारांच्या बालेकिल्ल्यातील त्यांच्या अत्यंत विश्वासू आमदारांनी घरवापसीबाबत विधानं करत महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं स्पष्ट करण्याचाच प्रयत्न केलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 नगरसेवकांना घेऊन शरद पवारांच्या पक्षात डेरेदाखल झाल्यावर आता अजित पवारांच्या खंद्या समर्थकांनी शरद पवारांशी गाठी भेटी सुरू केल्या आहेत। शनिवारी जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी खासदार अमोल कोल्हेंच्या घरी शरद पवारांची भेट घेतली। यानंतर त्यांनी पवार काका पुतण्यांच्या एकत्र येण्याबाबतही भाकीत करून नव्या चर्चेला सुरुवात केली। विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाइम आहे। त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काही होऊ शकतं, काही म्हणजे काही। त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का? यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंग वरून काय होऊ शकतं, यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। यानंतर लागलीच अजित पवारांनी अतुल बेनकेंना सोबत बसवत पत्रकार परिषद घेत बेनके आपल्याच सोबत असल्याचं जाहीर करण्याचा प्रयत्न केला। पण बेनके शांत होत नाहीत। तोच अजित पवारांच्या आणखी एका निकटवर्तीय आमदारानं दादांना शरद पवारांनी जुळवून घेण्याचा सल्ला देत राजकीय खळबळ माजवली आहे। आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादा यांनी एकत्र यावं ह्या गोष्टीसाठी मी नक्कीच त्यांचं मनापासून स्वागत करेन। खरं तर दोन्ही मोठे नेते दोघांनी एकत्र जर आलं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला नक्कीच चित्र पालटलेले दिसेल असं माझं वैयक्तिक मत आहे। अजित पवारांचे आमदार सातत्यानं शरद पवारांची बाजू घेताना दिसतायत। त्याला लोकसभेतील कामगिरी आणि त्यानंतर महायुतीच्या मित्रपक्षांकडून सातत्यानं अजित पवारांना टार्गेट केलं जाण्याची पार्श्वभूमी आहे। लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं खापर थेटपणे अजित पवारांवर फोडलं। संघासह शिवसेना नेते रामदास कदमांनी शिवसेनेच्या मेळाव्यात अजित पवारांना लक्ष्य केलं। त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनीही उघडपणे अजित पवारांवर टीका केली। भाजपच्या अंतर्गत बैठकांमधून अजित पवारांविरोधात सूर उमटल्याचं वारंवार उघड झालं। पण अजित पवारांचे आमदार उघडपणे साहेबांसोबत जाण्याची विधानं करत असले तरी पक्षाकडून सध्या तरी अधिकृतपणे या विधानांकडे दुर्लक्ष केलं जात आहे। पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की वाईट काळात त्यांच्याबरोबर जे राहिले त्यांना विश्वासात घेऊन त्या बाबतीत निर्णय करू। आता काही काल 4 दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडमधले बरेच नगरसेवक हे आमच्या पक्षात आले। बरीच लोक पक्षात येत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते नेते परत यायला लागले। मला वाटतं की त्या भागातली परिस्थितीचा विचार होईल, पण आम्हाला सोडून पवारसाहेबांना सोडून जे गेलेले आहेत त्यांच्या परतीबाबत आमच्या स्तरावर कोणतीही चर्चा नाही। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील तेच वाटतं की भविष्य काळामध्ये आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादा हे दोघे एकत्र जरी झाले तरी त्यामध्ये आम्हाला आनंदच असेल। परंतु हल्लीच्या राजकारणामध्ये काही मंडळी महत्त्वाकांक्षा ठेवून लवकरच महाराष्ट्राचे नेते कसं होता येईल किंवा आपल्याला महत्त्वाची जबाबदारी कशी मिळेल हे देखील स्वप्न पाहणारी मंडळी साहेबांना आणि दादांना एकत्र येऊ देत नाहीयेत। पुणे जिल्हा हा तसा अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो।
पण आता शरद पवारांनी याच बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. त्यामुळे अजित पवारांच्या आमदारांमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाल्याचं दिसतंय. पवारांच्या झंझावातासमोर लोकसभेत अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झालाय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पवारांचं आव्हान नव्हे तर साथ अजित पवारांच्या आमदारांना अधिक गरजेची वाटते. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता आपल्या खंद्या समर्थक आमदारांची ही आर्तहाक अजित पवार ऐकतात का, की लोकसभेप्रमाणे महायुती सोबतच अजित पवार त्यांच्या घड्याळाचे काटे जुळवून ठेवतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.